मोठी बातमी सध्या कोल्हापुरातून समोर येते। कोल्हापुरातील 100 कोटींच्या रस्त्यांवरून अधिवेशनात खडाजंगी झाली। सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागरांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले। तर कोल्हापुरातील या रस्त्याबाबत ही खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय। याबाबत राजेश क्षीरसागर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। आपण कामं मंजूर करून घेऊन आलेला आहात, मात्र या कामांमध्ये भ्रष्टाचार आहे असा आरोप आपले प्रतिस्पर्धी सतेज पाटील करतात। नाही, काही लोक नेरेटिव्ह सेटर असतात किंवा किंग असतात आपण म्हणू। लोकसभेच्या वेळेला देखील अशीच परिस्थिती होती, शक्तीपीठाच्या माध्यमातून नेरेटिव्ह सेट करण्यात आला, पण विधानसभेला ते यशस्वी झाले नाही। त्यामुळे महायुतीचे 10च्या 10 आमदार निवडून आले। आता महापालिकेमध्ये देखील सर्व उमेदवार निवडून येण्याची परिस्थिती असताना अशा प्रकारचे बेछूट आरोप त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत। 100 कोटीच्या रस्त्याचं वर्क ऑर्डर झाले नाही असे आरोप पूर्वी करायचे। मी विधानसभेच्या वेळेला डायरेक्ट आव्हान केलं होतं, तर वर्क ऑर्डर झाली नसेल तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो आणि झाले असेल तर तुम्ही घ्या। म्हणजे मला त्यांनी उत्तर द्यावं की 450 कोटीची थेट पाईपलाईन योजना ही 12 वर्ष का बरं रखडलेली आहे, ती कोणी आणली आहे? तुमच्या सहकार्याने तुमच्यावर 75 कोटी रुपये पाईपलाईन मध्ये घेतलेला आरोप केलेला आहे। त्याला पहिला तुम्ही उत्तर द्या। तुम्ही दरवर्षी आंघोळ करता दिवाळीची म्हणून, लोकांना पाणी प्यायला मिळत नाही, त्याचं तुम्ही पहिला उत्तर द्या। तुम्ही 35 वर्षात काय काम केलं त्याचं उत्तर द्या। आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये सगळी कामं संपवली आहेत। हे कोणत्याही मंचावर माझ्या समोर येऊन बसून देत, एकमेकाला आम्ही प्रश्नोत्तर करू, आम्ही त्यांना प्रश्न विचारू, ते आम्हाला प्रश्न विचारून देत, पण चुकीच्या पद्धतीनं लोकांमध्ये त्यांनी संभ्रम पसरू नये। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।